राजकीय पटावर मोठा भूकंप। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसलाय। त्यांचे कट्टर समर्थक आणि राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा देत थेट एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला। हे फक्त एका नेत्याचे पक्षांतर नाही, तर कोकणातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर ऑपरेशन टायगरचा प्रभाव वाढत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत। काही महिन्यांपासून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू होत्या, पण त्यांनी सातत्याने त्या अफवा असल्याचे सांगितले। मात्र आता प्रत्यक्षात त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे। हा बदल केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित राहणार नाही, तर कोकणातील शिवसेनेच्या भवितव्यावर मोठा परिणाम करू शकतो। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी मोठी राजकीय धक्कादायक बातमी समोर आली। राजापूरचे माजी आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला। या निर्णयामुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे। विशेषतः त्यांनी राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त येत आहेत, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसलाय। राजन साळवी यांनी 2024 विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला असला तरी कोकणात त्यांचा मोठा जनाधार आहे। ते राजापूर, लांजा आणि साखरपा या भागात प्रभावशाली नेते मानले जातात। शिवसेनेच्या फाटाफुटीनंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती, पण गेल्या काही महिन्यापासून त्यांच्या पक्षाबाबत नाराजीचा सूर ऐकू येत होता। स्थानिक पातळीवरील एका वरिष्ठ नेत्यासोबत मतभेद असल्याने त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे। साळवी यांचे शिंदे गटात जाण्याचे संकेत काही महिन्यापासून मिळत होते, मात्र त्यांनी वारंवार मी उद्धव ठाकरे बरोबरच आहे असे स्पष्ट केले होते। पण आता त्यांच्या निर्णयामुळे ठाकरेंच्या गटातील अस्वस्थता वाढली आहे। विशेषतः कोकण हा शिवसेनेचा पारंपरिक किल्ला मानला जातो आणि या ठिकाणी शिंदे गटाची पकड वाढू लागल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते। या सगळ्या घडामोडींमध्ये ऑपरेशन टायगर नावाने चर्चेत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मोहिमेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे। हा शब्द शिंदे गटाने थेट वापरलेला नसला तरी उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींना ऑपरेशन टायगर असे नाव देण्यात आले। याआधीही उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात गेले आणि आता राजन साळवी यांचा निर्णय हे ऑपरेशन टायगर अधिक यशस्वी होत असल्याचे सूचित करतो। विशेष म्हणजे कोकणात राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जायचे, पण स्थानिक पातळीवरील मतभेद आणि निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची अस्वस्थता वाढली होती। पक्षाने त्यांच्या तक्रारीवर गांभीर्याने विचार केला नाही असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे। त्यामुळे आता त्यांनी उद्धव ठाकरे यांचा हात सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे। साळवी यांच्या निर्णयामुळे फक्त कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शिवसेना राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। याआधीच शिंदे गट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे। त्यामुळे ऑपरेशन टायगर पूर्ण वेगात सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे। राजकीय तज्ञांच्या मते ऑपरेशन टायगर फक्त उद्धव ठाकरेंच्या गटातील बडे नेते फोडण्यापुरते मर्यादित नाही, तर गवताच्या रोपट्यापासून झाडाच्या शेंड्यापर्यंत संपूर्ण पक्ष पोखरण्याचा हा प्रयत्न आहे। अनेक छोटे आणि मध्यम स्तरावरील नेते, स्थानिक नगरसेवक आणि जिल्हा स्तरावरील कार्यकर्ते शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले। जर कोकणातील आणखी काही महत्त्वाचे नेते शिंदे गटात गेले तर उद्धव ठाकरेंच्या गटासाठी कोकणात पुन्हा उभं राहणं कठीण होईल। पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि गटबाजी थांबवण्यासाठी आता उद्धव ठाकरे यांना तातडीने पावले उचलावे लागतील। राजन साळवी यांच्या या निर्णयामुळे कोकणातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत। एकनाथ शिंदे यांची ऑपरेशन टायगर मोहीम आणखी किती नेत्यांना आपल्या गटात सामील करून घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर सध्या सर्वात मोठं संकट उभे टाकलं आहे आणि त्यावर ते कसे मात करणार हेच पुढील काळात ठरणार आहे। या संदर्भातील राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।